नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. खरं तर ज्यावेळेस शेतकऱ्याचे मालाचे चांगले पैसे होत असतात त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरती होणारा आनंद आणि समाधान हे काही वेगळंच असतं. आणि खरं तर हीच बाब माझ्या बाबतीत घडलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण शेती करतो आहे, संपूर्ण कुटुंब शेतीमध्ये राबत आहे. आणि हे राबत असताना आपल्याला ज्यावेळेस एखाद्या फळबाग असेल, भाजीपाला असेल, यातून ज्यावेळेस पैसे होतात त्यावेळेस होणारं समाधान हे खूप मोठं असतं. आणि अशीच घटना माझ्या आता ह्या वर्षी चांगली घडली की आपला जो काही संत्र्याचा बाग आहे 10 एकरचा, ह्यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच ते अडचणींचा अडथळा करत आपण बागेतपर्यंत आणली. आणि ह्यावर्षी आपली बाग विकली गेलेली आहे. बागेचे चांगले पैसेही भेटले आहेत. बाग अगदी सांगायला खूप मोठी आहे, पण येणारी झाडं आणि झाडावर असणारा माल त्याच्या हिशोबाने खूप चांगल्या बाजारभावाला विकली, असा माझा तरी अंदाज आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा किंवा व्यापाऱ्यांचं म्हणणं येत असेल कमी विकली, जास्त विकली. हा जो तो ज्याचा त्याचा पाहायचा आणि बागेतल्या असलेल्या मालावरती त्यांचा दृष्टिकोन असेल. परंतु खरं तर खरं समाधान आणि खरा आनंद हा शेतीत असतो आणि शेतीतून मिळालेल्या पैशातून असतो. आणि पैशाबरोबरच जो काय आपण माल काढत असतो दर्जाचा, उच्च दर्जाचा, ते बघण्यात असतो. आता हा पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी आपला माल आहे. अतिशय जबरदस्त असा बाग लगडलेला आहे. म्हणजे झाडावरती जर पाहिलं तर अतिशय सुपर क्वालिटीचा माल बागेमध्ये आहे आपल्या. आणि असा जर क्वालिटीचा माल असेल तर आपल्याला ह्या वर्षी पैशाबरोबर मिळालेलं समाधानसुद्धा खूप चांगलं आहे. आता इकडे जर पाहिलं की झाड पूर्णपणे असं झाडावरती 5 ते 6 कॅरेट माल निघेल एवढा माल आहे. बाकीच्या झाडावर सुद्धा असाच लोड आहे. आणि आज संपूर्ण बागेची आपण फेरफटका करणार आहोत आणि साधक बाधक चर्चा करणार आहोत. कारण की संपूर्ण बागेमध्ये किती झाडं आहेत, कशा पद्धतीचा माल आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता साधारणतः आपली जी काही बाग आहे ती साधारणतः 10 एकर परिसरामध्ये पूर्णपणे पसरलेली आहे. आणि आता 10 एकर परिसर म्हणला की खूप मोठा आकडा दिसतोय, परंतु त्याच्यामध्ये असणारी झाडे, त्याच्यामध्ये असणारी मालावरची झाडे, या सगळ्याचा विचार करून आपण बाग विकत असतो. आणि ती बाग विकल्यानंतर आपल्याला त्याचं मिळणारं उत्पन्न दिसत असतं. आता मालाची क्वालिटी असणं फार गरजेचं असतं, कारण मालाची जर क्वालिटी असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याचा चांगले बाजारभाव मिळतात. आणि बाजारभावाबरोबर आपल्याला त्याचं समाधानसुद्धा भेटत असतं. आता हे सुद्धा झाड तसंच आहे. असे जर ठराविक झाडं जर पाहिली तर इतकी जबरदस्त झाडं लगडलेली आहेत. मालाची क्वालिटीसुद्धा अशी जबरदस्त आहे. इकडं जर सुद्धा पाहिलं तर इथे हे झाडाला पण पाहू शकता मालाची क्वालिटी कशी आहे. अतिशय सुंदर, म्हणजे आता अगदी नजर लागावी अशा पद्धतीची फळे आहेत. आणि अशा पद्धतीची जर फळं असतील तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि चांगले बाजारभाव भेटत असतात. आणखी काही झाडं दाखवायचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय. हे झाड जरी पाहिलं त्या झाडावरती सुद्धा तुम्हाला अतिशय जबरदस्त माल आहे. एकदम छोटं झाड आहे, अगदी 3-4 कॅरेटचा माल असेल. त्या झाडावर सुद्धा 4-5 कॅरेटचा माल असेल. इकडे पुढे जरी आलं तर आता या झाडावरती आपल्याला कलर आलेला दिसतोय पूर्ण फळांना. आणि फळांची क्वालिटीसुद्धा अशा पद्धतीची आहे. अतिशय सुंदर अशी क्वालिटी आहे. आणि अशी सुंदर क्वालिटीचा माल असेल तर आपल्याला ह्या बागेमध्ये एक चांगलं उत्पन्न दरवर्षी भेटावं अशी आपली अपेक्षा आहे. कारण की आपला हा जो काही बाग आहे साधारणतः 10 एकरमध्ये आहे. आणि याची लागवड आपण इस्रायल टेक्नॉलॉजीने म्हणजे 20x10 या अंतरावरती केलेली आहे. आणि त्या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे. आता झाडाचं जर स्पेसिंग पाहिलं तर समोर पाहिलं तर आपल्याला असं स्पेसिंग दिसतं पूर्णपणे. म्हणजे आपल्याला जे काही शेतामध्ये कामे करायची असेल, खुरपणी असेल, ट्रॅक्टरने खत घालणे असेल, फवारणी असेल, जी काही कामे करायची असेल, अगदी काकऱ्या पाळ्या घालायची म्हणजे ट्रॅक्टर साहाय्याने घालू शकतो. हा खूप मोठा स्पेस आहे. आणि या 2 झाडांमधला जर स्पेस पाहिला आपण तर 10 फुटांचा आहे. म्हणजे असं 20x10 वरती आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे. आणि झाडावरती माल यावर्षी इतका जबरदस्त होता की पायद्यावरती इथं पूर्ण फांदी मोडलेली आहे. म्हणजे इतकं वजन झालं आहे झाडाला. इथं साधारणतः 2-3 कॅरेटचा माल असेल या फांदीला. आणि एवढा जर जबरदस्त माल असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याचं भारी उत्पन्न भेटत असतं. आता ही मालाची क्वालिटी आहे अशी सुंदर क्वालिटीचा माल आहे. एवढा जर सुंदर क्वालिटीचा माल असेल तर आता बाजारपेठ निश्चितपणे वाढलेली आहे. पण आपण बाग दिलेला आहे, आपण त्याच्यामध्ये काही बदल करणार नाही. कारण की एकदा बाग दिल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करणं हे शेतकऱ्याच्या तरी बुद्धीत नसतं. कारण की लोक बदलू शकतात, पण आपल्याला दरवर्षी व्यापाऱ्यांना बोलवायचे, दरवर्षी माल विकायचे आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं आणि चांगला बाजारभावाने विकायचा. आता हा बाग मी यावर्षी साधारणतः एक 25 लाखाच्या आसपास दिला आहे 10 एकर बाग. आता 10 एकर बाग जर 25 लाखाच्या आसपास दिला असेल तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की इतक्या कमी रेटला तुम्ही कसं काय माल दिला किंवा इतका सारा माल दिसतो, त्याचं काय आहे गणित. कारण की संपूर्ण बागेमध्ये आपले साधारणतः एक 1800च्या आसपास झाडे आहेत. आणि 1800 झाडांचं जर आपण गणित केलं
आणि त्याचं जर उत्पन्न पाहिलं तर आपल्याला तो जे काही कॅरेट असेल किंवा जे उत्पन्न असेल ते आपलं वेगळं दिसून येतं. कारण की बार काय संत्र्याचा बार जो असेल तो आपल्याला दरवर्षी सारखा फुटत नसतो. एखाद्या वर्षी सगळे झाडं फुटतात, एखाद्या वर्षी कमी झाडे फुटतात. आता साधारणतः आपल्या या बागेमध्ये 1000 झाडे अशी आहेत की त्याला खूप चांगल्या पद्धतीचा माल आहे. 2-3 झाडे आहेत त्याला अगदी थोडाफार माल आहे आणि बाकी झाडांना अजिबातच माल नाही. आणि मग अशा वेळेस काय होतंय का त्याचा परिणाम विकताना आपल्याला दिसून येतो आणि तो आपण व्यवस्थित केला पाहिजे. त्याच्यानंतर अनेक समस्या आहेत. म्हणजे मालावरती चक्का पडणे. आता बऱ्याच फळावरती सनबर्निंगचा प्रादुर्भाव दिसतो. आता हे पाहू शकताय. आता हा खूप सुंदर माल आहे, काहीच अडचण नाही, फळाची क्वालिटी चांगली आहे. पण चत्ता पडल्यामुळं हा माल बाजारपेठेमध्ये त्या भावाने विकू शकत नाही ज्या भावाचा आजचा रेट असेल त्या भावाने. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला तो माल बाजारपेठेमध्ये पाठवावा लागतो. मग आपण साधारणतः हा बाग जो काय विकला आहे याची किंमत यावर्षी आपल्याला 25 लाख भेटली आहे. परंतु दरवर्षी हीच परिस्थिती राहील असं नाही. पुढच्या वर्षी आपल्याला याचे डबलही पैसे भेटणार आहेत, चांगलं उत्पन्न भेटणार आहेत आणि चांगल्या उत्पन्नाच्या दृष्टीने आपण काम करणार आहोत. आता आम्ही तुम्हाला संपूर्ण बाग फिरून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे पाहू शकता, हे झाड पण म्हणजे असे काही ठराविक अशी झाडं आहेत की जे त्यावर इतका जबरदस्त माल आहे, मालाची क्वालिटी जबरदस्त आहे. त्याचे पुढचंही झाड पाहिलं तर इतका जबरदस्त माल आहे. आणि ह्या झाडाला आलं तर पुन्हा अक्षरशः मधला जर भाग पाहिला, मधल्या भागामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे असं वरून तळापर्यंत होऊन जाते आणि पूर्ण झाड असं छत्रीवाणी पांगलेलं आहे. आणि झाडावरती माल सुद्धा तेवढंच जबरदस्त आहे. त्याच्या पुढंही झाड पाहिलं तर त्याच्यावर सुद्धा चांगला माल आहे, त्याच्यावरती सुद्धा चांगला माल आहे. आता ह्या झाडावरती थोडासा कमी आहे, म्हणजे 1-1.5 कॅरेटच निघू शकते. आणि हे झाड त्याच्या पुढचं पाहिलं तर थोडं बारीक आहे. म्हणजे असा फरक असल्या कारणानं त्या रेंजचं जी काय आपली अपेक्षा होती त्या अपेक्षाप्रमाणे आपल्याला पैसे भेटले नाही. पण जे भेटले आपण त्याच्यामध्ये समाधानी आहोत आणि चांगले पैसे झाले असं म्हणायला हरकत नाही. कारण की संपूर्ण बागेमध्ये फिरत असताना एकसारखीच कंडिशन सगळी का असते अशी नाही, काही ठिकाणी कमी जास्त असू शकते. आणि दुसरा प्रश्न असा होतो की बरेच शेतकरी म्हणतात की तुम्ही बाग दाखवताय परंतु बागेमध्ये गवत खूप दिसतो. कारण की आता गवत काढणे शक्य नाही हा माल उतरेपर्यंत. पण माल उतरल्यानंतर आपण त्याचं गवत काढणार आहोत. कारण की आता मुळी डिस्टर्ब केल्यामुळे बाकीच्या अडचणी निर्माण होऊ नये आणि माल व्यवस्थित जावा ही आपली अपेक्षा आहे. हे छोटं झाड आहे, पहा एकदम छोटं झाड आहे. त्याला सुद्धा माल पाहिला तर अगदी लगडून गेलं. तर आपण बांबूचं सुद्धा काही केलेलं नाही, तशाच पद्धतीचा माल आहे. इकडे पाहू शकताय, इकडे पहा. आता हे सुद्धा झाड आहे, जबरदस्त असा माल आहे. म्हणजे अगदी क्वालिटी, मालाची शायनिंग, चमक, साईजसुद्धा पाहिली तर अशा पद्धतीची साईज आहे. आणि अशा पद्धतीची साईज जर असेल तर आज रेट खूप हाय गेलेले आहेत. अगदी 80-90 रुपये किलोचा रेट आहे. काल एक जणाचाच माझ्या मित्राबरोबर कॉल झाला होता, 100-125 रुपये किलो असा माल विकतोय. आणि असं जर माल विकला तर काही पण पैसे होऊ शकतात. परंतु आता माल विकला गेला आहे त्याच्यामध्ये आपण बदल करणार नाही आहोत निश्चितपणे. पण तो शेतकऱ्यांना बाग दाखवला गेला पाहिजे, मालाची क्वालिटी दाखवली गेली पाहिजे आणि कशा पद्धतीचा बाग पिकवला गेला पाहिजे याचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. आता हे झाड पण पाहिलं तर तितकाच सुंदर असं माल आहे. इथे पण पाहू शकता, जबरदस्त ही क्वालिटी मालाची. आणि अशी जर क्वालिटी असेल ना, आज काही रेटने आणि काही रेटने पैसे होऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीचा संत्र्याचा आपला बाग आहे. अगदी 10 एकरमध्ये फिरायचं म्हणलं तर कंटाळा येतो. किती व्हिडिओ बनवा आणि किती टाकावा हा प्रश्न पडतो. कारण प्रत्येक झाडापर्यंत पोहोचणं आणि त्या मालाची क्वालिटी पाहणं, चेक करणं हे खूप कधी अवघड आणि तितकरी प्रक्रिया ठरते. तरी पण तुम्हाला संपूर्ण बाग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी, अगदी खालच्या काळापर्यंत. अतिशय सुंदर पद्धती. आता हे मोकळं पाणी आपण काही ठिकाणी सोडलं होतं, काही ठिकाणी जमीन हलकी आहे, काही ठिकाणी भारी आहे. आणि तरीसुद्धा माल पूर्ण बागेत फिरल्यावरती असं दिसतंय की भरपूर चांगला क्वालिटीचा माल उभा राहिला आहे. खूप माल पिकला आहे, चांगल्या पद्धतीने माल उभा राहिला आहे. आणि झाडंसुद्धा अतिशय जबरदस्त लगडलेली आहे. अशी झाडं कमी दिसतच नाही कुठं. कोणत्या झाडाला कमी माल आहे आणि काही नुकसान होताना दिसून येते. परंतु जबरदस्त असा यावर्षी आपल्याला उत्पन्न दिसतंय. आणि असं जर उत्पन्न होत राहिलं दरवर्षी तर निश्चितपणे शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होणार आहे आणि त्यातून आर्थिकचं उत्पन्न शेतकऱ्यांना नेहमी भेटणार आहे. कारण की ते पाहू शकता झाडं पण चांगली आहेत, तशी 6 वर्षाची झाडं आहेत आपली साधारणतः. परंतु दरवर्षी त्याची वाढ होत राहणार आहे, नवीन उत्पन्न निघत राहणार आहे आणि मालाची क्वालिटीसुद्धा निघत राहणार आहे. थोडंसं वायबारचं प्रमाण यावरती दिसून येतं 5%-10%. परंतु तो धरूनच आपण त्याचा व्यवहार केलेला आहे आणि तो व्यवहाराच्या हिशोबानेच आपण माल दिलेला आहे. काही झाडांना जरी चांगला माल असेल तर काही झाडं असे आहेत की काही झाडांना काहीच माल दिसून येत नाही. आणि जरी असं तर काही ठिकाणी वायबार दिसतोय. कारण की वायबारचं आपल्याला निश्चित स्वरूपात एक असं उत्तर कुठंच भेटत नाही की याचमुळे वायबार होते. काय म्हणतात, पाण्याचा असमतोल असेल, काय म्हणतात मायक्रोटनचा असमतोल असेल किंवा इतर घटक सांगत असतात. परंतु त्याच्यावरती सुद्धा आपलं निरीक्षण आणि नियंत्रण कसं आणता येईल यावरती आपलं लक्ष आहे. आणि येत्या काळामध्ये त्याच्यावरसुद्धा आपण नियंत्रण आणू आणि काय करता येईल नवीन प्रयोग याकडे आपलं लक्ष असणार आहे. कारण की आता
बाग शेतकऱ्यांना दाखवणं फार गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला येणं शक्य होत नाही लांब लांबच्या, परंतु बागाची क्वालिटी असेल, साईज असेल, माल असेल, खूप जबरदस्त आहे. आणि अशा पद्धतीचा जबरदस्त माल असेल तर निश्चितपणे आपल्याला ह्या वर्षी जे काही पैसे भेटले तर आपण समाधानी आहोत. आणि मालसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा निघलेला आहे. अशा पद्धतीने जर माल निघत राहिला तर आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा चांगली तयारी करता येईल. आणि जी तयारी करायची ती आता माल उतरल्यानंतर लगेच करणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत. हे पण झाड पाहू शकता इकडे. अशा पद्धतीने भरपूर मोठ्या प्रमाणात माल आहे, मालाची क्वालिटी चांगली आहे. आणि अशा पद्धतीने जर ते करीत राहिले शेतकरी तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. कारण की अशीच नवीन नवीन माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. हे पहा अशा पद्धतीचा क्वालिटीचा माल आहे. म्हणून नक्कीच आपल्या अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.